उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी इंटरेस्टिंग अशा घडामोडी आज घडलेल्या आहेत। अगदी शेवटच्या क्षणाला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामधनं हेमलता पाटील यांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे वसंत गीते उभाटा गटाचे उमेदवार आहेत, त्यांचा मार्ग बऱ्यापैकी सुकर झालाय। तसंच देवयानी फरांदे यांच्या वाटचालीमध्ये काही प्रमाणामध्ये अडचण ठरणारे मनसेच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे। अंकुश पवार यांनी थोड्या वेळापूर्वी माघार घेतली होती। त्यामुळे आता मध्यमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा थेट सामना होणार आहे। सर्वांचं लक्ष लागलेलं होतं देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघाकडे। दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधनं शिवसेना शिंदे गटाचे धनराज महाले यांनी सूचक पाठवून अर्ज मागे घेतलेला आहे। तर देवळालीमध्ये अद्यापही तिथल्या उमेदवार नॉट रिचेबल आहेत। पक्षाचे नेते माजी खासदार हेमंत गोडसे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे की आम्ही आमच्याकडनं उमेदवारी रद्द करतो आहोत, परंतु अद्यापही शेवटपर्यंत माघारीच्या शेवटपर्यंत उमेदवार तिथे पोहोचू शकला नाही। त्यामुळे तिथे इंटरेस्टिंग लढत ही बघायला मिळेल। त्याचबरोबर चांदवड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन भाऊ एकमेकांच्या समोर आहेत। केदा आहेर यांची बंडखोरी कायम आहे, नांदगावमधनं समीर भुजबळ यांची बंडखोरी कायम आहे। असं चित्र उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये बघायला मिळत आहे। धन्यवाद मुकुल या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।